नमस्कार मित्रांनो, आज आपण तुम्हाला शेळी पालनमध्ये योग्य शेळी कोणती निवडायची याबद्दल पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटून जाईल। तर सर्वप्रथम आपण ह्या गोष्टीमध्ये शेळी पालनामध्ये तीन प्रकारे काम केला जातो। एक तर ब्रीडिंग सेटअप आहे, दुसरा बकरी ईद मार्केट आहे आणि 3 नंबरवर येतो कटिंग मार्केट। तर आपण सर्वप्रथम कटिंग मार्केटमध्ये तुम्हाला जी आहे उस्मानाबादी ब्रीड जी आहे 1 नंबर चालते आणि ती कशा प्रकारे असते आणि त्याच्याबद्दल आपण पूर्ण माहिती देऊ। तुम्ही शेळी बघू शकताय, ह्या साईजमध्ये जी आहे उस्मानाबादी शेळी येते। साईज ह्याची म्हणजे मीडियम आकारामध्ये स्वरूपामध्ये हे फिमेल असते। तर हे ह्यामध्ये असं आहे की ह्याचे पिल्ले जे आहेत 3 पिल्ले देण्याची क्षमता ह्याच्यात आहे आणि ह्या ब्रीडमध्ये जे आहे मास कटिंग म्हणजे कटिंग मार्केटसाठी सगळ्यात जास्त ह्या शेळीचा आपण बघितलेला आहे। बघू शकता जी स्ट्रक्चर फ्रेम ही उस्मानाबादी शेळी आणि एकदम काटक अशी शेळी आहे जी महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये सट होण्यास एकदम अतिशय एकदम सुंदर पद्धतीने सट होती आणि स्ट्रक्चरमध्ये ह्या साईज एकदम बारकी येते आणि 3 पिल्ले देण्याची क्षमता ह्या शेळीमध्ये आहे। तर आपण दुसरी शेळी बघूयात। तर मित्रांनो 2 नंबरवर येते बिटल जातीची शेळी। बिटल जातीची शेळी सर्वप्रथम ही पंजाबमधील ब्रीड आहे आणि ह्याची उंची साईज हे उस्मानाबादीपेक्षा मोठा साईज येतो आणि ह्या प्रकारच्या बघू शकता शेळी एकदम सुंदर अशी क्वालिटी आहे आणि दूध देण्याचं प्रमाण बिटल जातीमध्ये खूप चांगलं आहे। 2 ते 2.5 लिटर असे आणि त्याच्यापेक्षा जास्तही देतील, पण आपल्याकडे दिवसात 3 लिटरचे पण शेळी बिटलची आहे आपल्याकडे। तर मुख्यतः ह्याची मागणी आता सध्या मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात आहे, कारण की ही ब्रीड आपल्या इकडली नाही, ही पंजाबमधील ब्रीड आहे आणि ह्याला भरपूर अशी मागणी तुम्हाला बघायला भेटत असेल। बाजारातही बिटल शेळीला खूप मागणी होत आहे स्ट्रक्चर वाईज वगैरे। आणि ह्यामध्ये जे आहे कटिंग मार्केटसाठी ह्याचे पिल्ले जात नाहीत, हे फक्त आता सध्या ब्रीडिंग सेटअपसाठी ह्याचे पिल्ले जात आहेत। तर उस्मानाबादीपेक्षा लोक बिटलकडे वळलेले आहेत आणि क्वालिटी आणि चेहरा त्याचा एकदम ठेवण त्याची साईज ही एकदम चांगल्या पद्धती असल्यामुळे बघू शकता मित्रांनो ह्या प्रकारची बिटल शेळी येते। हे प्युअर तर नाही, पण 80-90% आपण ह्याला प्युअर मानूयात। हे व्हाईट आईज आणि शिंगाची ठेवण, कानाची साईज आणि दुधाला खूप चांगली शेळी ही बिटल शेळी आपण मानली जातो। आणि आपण आता तिसऱ्या ब्रीडकडे वळणार आहोत। तर 3 नंबरवरती येते ही आपल्याकडे सोजत क्रॉस हैदराबादीची एकदम उत्तम क्वालिटीची शेळी आहे आणि ह्याचा स्ट्रक्चर बघू शकता आणि शिंग वगैरे कान वगैरे क्वालिटी बघा मित्रांनो। गुलाबीमध्ये ही फिमेल येते आणि तिसरा आपला जो पहिला मुद्दा होता कटिंग मार्केटसाठी आपण उस्मानाबादी शेळी निवडली, ब्रीडिंगसाठी बिटल जातीची निवड केलेली आहे। आता 3 नंबर आहे बकरी ईद मार्केट। बकरी ईद मार्केटसाठी जी आहे व्हाईट कलरची पण सोजत वगैरे किंवा बाकीचे पण ब्रीड येतात, पण सोजत ही एकदम अतिशय सुंदर अशी पद्धतीची शेळी आहे जी तुम्हाला बकरी ईद मार्केटमध्ये त्यांच्या बकऱ्याचा रेट खूप चांगला भेटू शकतो इतर उस्मानाबादी आणि बिटलच्या बाबतीत। तर शेळी बघू शकता तुम्ही आणि वजन वाढ एकदम अप्रतिम वजन वाढ चांगली आहे। ह्याच्यात आपल्याकडे 2 महिन्याचा पिल्लू 18 ते 20 किलोपर्यंत ह्या जातीचा जातो। सुंदर अशी ठेवण आहे बघू शकता मित्रांनो ह्याची। आणि ह्या व्हिडिओमध्ये तिन्ही दाखवायचं एवढंच हेतू आहे की तुम्हाला कळावं की कोणत्या जातीचं आपल्याला निवड करायची आहे, हे आपल्या आपण ठरवावं की कोणती जात आपल्याला कशामध्ये आपल्याला काम करायचं आहे। कटिंग मार्केट, ब्रीडिंग मार्केट आणि तिसरा बकरी ईद मार्केट, ह्या तिन्हीमध्ये चांगला फायदा आहे आणि शेळी पालन हे आत्ताच्या युवा पिढीसाठी
एकदम उत्कृष्ट असा व्यवसाय आपण मानू शकतो. तर ह्याबद्दल आता शेळीबद्दल आपण पूर्ण तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे. तर शेळी निवडत असताना आपल्या एक आजूबाजूचं मार्केट बघून आणि सोशल मीडियाचा वापर जास्तीत जास्त वापर करून आपण शेळीची निवड करावी. हां, तर आपण या व्हिडिओमध्ये जी आपला प्रॉपर ब्रीडिंग सेटअप आहे त्यामुळे तुमच्यासाठी खास आपण रिझल्ट पण आहे आपल्याकडे. तर तुम्हाला ते एक लास्टमध्ये एक छोटासा व्हिडिओमध्ये दाखवून देऊ. हा जो आहे पिल्लू तुम्ही बघू शकता. हा पिल्लू हा जे आहे सोजत आणि बिटल क्रॉस करून आपण हा पिल्लू घेतलेला आहे. तुम्ही क्वालिटी बघू शकता ह्या पिल्ल्याची, सुंदर अशी क्वालिटी आहे. आणि 3 महिन्याचा पिल्लू आहे मित्रांनो. वजन 20 किलो एक अंदाजे वजन येऊन जाईल ह्याचा. आणि क्वालिटी बघू शकता, पंच फेस, व्हाईट आईज. तर अशा प्रकारचे जी पिल्ले आपल्याकडे येत आहेत हे ब्रीडिंगसाठी जातात. आणि उस्मानाबादीमध्ये पण चांगला रिझल्ट आपण घेण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात प्रथम तर शेळीला, ज्या शेळीच्या खाली दूध असेल त्या शेळीला आपण शेळी मानतो. आणि त्या शेळीला दूध असला तर पिल्ले तुमचे 100% उमटणार. तर पिल्लू आपण दाखवूयात तुम्हाला. ह्या प्रकारे पिल्ल्याची क्वालिटी आहे. 3 महिन्याचा पिल्लू आहे. 16 ते 17 किलो बॉडी वेट वजन आहे याचं. हे आपण केलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे. फक्त नियोजन हा तुमचा चांगल्या पद्धतीचा असायला पाहिजे. खुराक नियोजन म्हणा, पुन्हा हिरव्या पाल्याचा नियोजन म्हणा, तुम्ही ह्या प्रकारे पिल्लांची क्वालिटी आहे. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ बघितल्यात सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.